नमस्कार. आज आपण रॉबिन शर्मा यांचं जे खूप गाजलेलं पुस्तक आहे, आपल्या फरारी विकणाऱ्या संन्याशाची शिकवण किंवा द मंक हू सोल्ड हिज फरारी, त्यातील काही महत्वाच्या विचारांवर थोडं बोलूया. हो, नक्कीच. ही एक छान बोधकथा आहे. बरोबर. आपल्याकडे याबद्दल जी माहिती आहे त्यातून आपला उद्देश आहे की मुख्य शिकवण समजून घ्यावी. म्हणजे स्वप्नपूर्ती असेल किंवा जीवनाचा उद्देश, शांत आनंदी जीवन कसं जगायचं यावरची चर्चा. अगदी. आणि याची सुरुवात होते जुलियन मेंटल नावाच्या एका खूप यशस्वी वकिलाच्या कथेतून. हां. ऐशोआरामात जगत असतो तो, पण एका हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं आयुष्य एकदम बदलून जातं. अच्छा. तो सगळं काही विकतो, अगदी त्याची ती महागडी फरारी सुद्धा, आणि ज्ञानाच्या शोधात थेट भारतात येतो. आणि मग हिमालयात त्याला काही योगी भेटतात असं काहीसं आहे ना? हो, बरोबर. ते योगी त्याला मग जीवनाचे रहस्य म्हणजे समतोल, आनंद, आत्मनियंत्रण याबद्दल शिकवतात. तर या कथेतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली आणि मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनावर प्रभुत्व मिळवा. हो. असं म्हटले की आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. अगदी. आणि हे खूप खोलवर जाणारं तत्वज्ञान आहे खरं तर. म्हणजे आपण जसं विचार करतो तसंच आपलं जग आपल्याला दिसायला लागतं. पुस्तक सकारात्मक विचारसरणीवर आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाचित्रणावर खूप भर देतं. अच्छा. म्हणजे काही उदाहरणं वगैरे आहेत का पुस्तकात? हो, आहेत ना. उदाहरणार्थ गुलाबाच्या हृदयासारखं एक तंत्र आहे. म्हणजे गुलाबावर लक्ष केंद्रित करायचं, जेणेकरून मन शांत आणि एकाग्र होईल. ओके. नकारात्मक विचार दूर ठेवायला हे मदत करतं असं सांगितले. म्हणजे केवळ सकारात्मक विचार करा असं नाही, तर त्यासाठी काही पद्धती, काही सराव पण महत्वाचा आहे. बरोबर. यालाच जोडून पुढचा मुद्दा येतो, आपल्या ध्येयाचं अनुसरण करा, ज्याला पुस्तक धर्म म्हणतं. बरोबर? हो, धर्म म्हणजे जीवनाचा उद्देश. पण आपलं ध्येय किंवा उद्देश नक्की काय, हे कसं ठरवायचं, याबद्दल काय म्हटलंय? हो, तर पुस्तकाप्रमाणे प्रत्येकाने आपला धर्म शोधणं गरजेचं आहे. एकदा का तो उद्देश सापडला की त्याला धरून स्पष्ट ध्येय ठरवायची, आणि मग ती पूर्ण करण्यासाठी शिस्त हवी, प्रयत्न हवेत. अच्छा. ही प्रक्रिया फक्त ध्येय गाठण्याची नाहीये, तर त्या प्रवासात जे समाधान मिळतं तेही महत्वाचं आहे. स्वतःला विचारायला हवं की आपल्याला खरंच काय आवडतं, आपण कशात चांगले आहोत, आणि जगाला कशी मदत करू शकतो असं काहीसं. अगदी अगदी. आणि ध्येयाच्या दिशेने जाताना सतत सुधारणा करत राहणं. कायझेन ही जपानी संकल्पना आहे ना? हो, काईझेन. याचा अर्थ फक्त कामापुरता मर्यादित आहे की अजून काही व्यापक आहे? नाही, अजिबात नाही. काईझेन म्हणजे सतत हळूहळू होणारी सुधारणा. ही फक्त कामातच नाही, तर आपल्या सवयी, आपलं आरोग्य, नातेसंबंध म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीत लागू होते. अच्छा. रोज फक्त 1% जरी सुधारणा केली ना, तरी वर्षाच्या शेवटी खूप मोठा बदल दिसतो. एकदम मोठा बदल करण्यापेक्षा छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर आहे इथे. हां, हे ऐकायला खरंच खूप व्यवहार्य वाटतंय. पटकन काहीतरी मोठं करण्यापेक्षा रोज थोडं थोडं. बरोबर. जुलियनच्या कथेतही तो हळूहळूच या सवयी अंगीकारतो. आणि अजून एक शिकवण जी मला खूप महत्वाची वाटते, वर्तमानात जगा. हो, हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. भूतकाळातल्या चुका किंवा भविष्याची चिंता यात न अडकता आत्ता या क्षणात जगा. पण याचा अर्थ असा होतो का की भूतकाळातून शिकायचंच नाही? नाही, तसं नाही. मुद्दा आहे की आपलं लक्ष कुठे आहे. ओके. भूतकाळातून शिकून पुढे जायचंय, पण त्यात अडकून नाही राहायचंय. भविष्याचं नियोजन करायचं, पण त्याची चिंता करत बसण्यापेक्षा वर्तमान क्षण जगायचा. कारण खरं जीवन, खरा अनुभव तो फक्त याच वर्तमान क्षणात असतो. इथेच आपण काही करू शकतो, आनंद घेऊ शकतो. बरोबर. जुलियनलाही हेच शिकवलं जातं की वर्तमानातल्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि आनंद अनुभवा. अगदी. हे सगळं एका कथेच्या रूपात मांडल्यामुळे समजायला खूप सोपं जातं, नाही का? हो, तेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. पण यावर काही टीका किंवा मर्यादा पण आहेत का? म्हणजे हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात आणणं तितकं सोपं असतं का? बरोबर मुद्दा मांडला. काही टीकाकार म्हणतात की यातले काही विचार थोडे पुन्हा पुन्हा आल्यासारखे वाटू शकतात, किंवा वास्तविक जीवनात ज्या गुंतागुंती असतात त्या मानाने हे थोडं जास्त आदर्शवादी आयडियलिस्टिक वाटू शकतं. आणि हे खरे की ही एक बोधकथा आहे, प्रेरणा देण्यासाठी लिहिलेली. त्यामुळे ती प्रत्येक समस्येवर तयार उपाय देत नाही कदाचित, पण योग्य दिशेने विचार करायला नक्कीच लावते. म्हणजे तिचं सामर्थ्य तिच्या साधेपणात आणि सकारात्मकतेत आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल?
हे पुस्तक आपल्याला आत्मनियंत्रण, एक स्पष्ट उद्देश ठेवणं आणि वर्तमानात जगण्याचं महत्त्व सांगतं. हो. जुलियनचा प्रवास आपल्याला स्वतःच्या आत बघायला आणि छोट्या बदलांमधून मोठं परिवर्तन कसं घडवता येतं याची प्रेरणा देतो. जरी तो मार्ग थोडा सरळ आदर्शवादी वाटला तरी. बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. बघा, जुलियनने ज्ञान मिळवण्यासाठी हिमालयात गेला, तो बाहेर गुरु शोधला. हां. पण आपल्या स्वतःच्या रोजच्या जीवनात, आपल्या संस्कृतीत असं कोणतं साधं पण महत्त्वाचं ज्ञान आहे ज्याकडे आपण कदाचित नकळत दुर्लक्ष करतो, म्हणजे भौतिक गोष्टींच्या किंवा बाहेरच्या मान्यतेच्या मागे धावताना? खरंय. जुलियनने जसं सुरुवातीला स्वतःच्या आतल्या आवाजाकडे, गरजांकडे दुर्लक्ष केलं होतं, तसं आपणही करत नाही ना कधीकधी? विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. नक्कीच.